करणार आहे आणि माझ्या दोन्ही मुलींनी वैष्णवी आणि माऊली यांनी केक बनवला, त्याचं डेकोरेशन केलं आणि अजून काहीतरी तयारी करणार आहे ते मला पण माहित नाही। तर काय काय केलेलं आहे ते पुढे व्हिडिओ मध्ये तुम्हाला समजेल, मला पण माहित नाही आणि तुम्हाला पण नाही, त्यासाठी आपण आता पूर्ण व्हिडिओ पाहूया। याला माहिती आहे, ओमला माहिती आहे, मी बघितलं, तू बघितलंय मी बघितलेलं नाही। तर काय काय केलं आहे ते आपण आता पुढे पाहूया। हाय हॅलो नमस्कार सर्व गोडताईंना, दादांना, काकांना आणि काकूंना, छोट्याशा चिमुकल्यांना मी रुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहे। तर आज मॅरेज अॅनिव्हर्सरी आहे, तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा। चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया। माऊली कशासाठी केक बनवते ग? कशासाठी? हा तर माऊली तिच्या बाबाला सरप्राईज देणार आहे। आता हा केक बनवलेला आहे आणि बेस काय डिटेलमध्ये आपण दाखवलेला नाही, कारण की मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये दाखवलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। तर येथे आता क्रीम फेटून घेतलेली आहे, तर पहा अशा पद्धतीने क्रीम पूर्ण फेटून घेतलेली आहे आणि इकडं आता क्रीम लावून आता डेकोरेशन करायचं आहे। तर आता माऊली डेकोरेशन कशा पद्धतीने करणार आहे ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा, स्किप करू नका। तर तिचं चाललंय आता डेकोरेशन, तर पाहूया आपण आता कसं बनवते। आता ती आपल्याला काय आयडिया नाही, फक्त आपण आता बघत राहायचं कशी बनवणार आहे ते। माऊली कशी बनवणार आहे? असे होय, तिला म्हणजे कधीच शिकवला नाही केक कसा बनवायचा काय, परंतु तर तिला तिच्या आंटीने शिकवलेलं आहे। आंटीने जर व्हिडिओ बघितला तर ती इतकी खुश होईल आंटी, आहे ना? तर आम्ही आणि ते मुंबईला बाजूलाच राहिलो होतो आणि त्यामुळं मग त्या आंटीने माऊलीला शिकवलेलं आहे केक कसा बनवायचा, डेकोरेशन कसं करायचं, कोणत्या गोष्टीत मॅनेजमेंट कशी केली पाहिजे, काटकसर कशी केली पाहिजे तर अशा छोट्या छोट्या गोष्टी तिने शिकवलेल्या आहेत आणि व्हिडिओ त्यांनी जर पाहिला तर खूप खुश होतील। माऊलीला डेकोरेशन करायला बराच वेळ लागणार आहे, आपल्याला फॅन चालू करावा लागणार आहे, कारण की फॅन बंद केला की लगेच मग जी क्रीम केलेली आहे ती मेल्ट होत, पण मी पण नक्की मेल्ट क्रीम मेल्ट होती नाही आणि गरमी पण होती। तर चला आपण आता फॅन बी चालू करूया आणि जो मेन डेकोरेशन करणार आहे ते मी आता दाखवणार आहे पुढं। तर माऊलीला रोज बनवायचे आहेत, त्यासाठी येथे पिंक कलर आता मिक्स केलेला आहे क्रीम मध्ये आणि आता तिचं रोज बनवायचं चालू आहे। आता रोज बनवता येतोय की नाही माहित नाही, मी लावीन नकली रोज, नकली रोज लावशील। तर तिचा ट्राय चालू आहे। ओम कशी झाली क्रीम? क्रीम काय घरी बनवली का? नाही, ते कलर टाकल्याच्या नंतर काहीतरी चव वेगळी लागेल ना। नाही, तर पिंक कलरचे आपल्याला रोज बनवायचे आहेत। खेळायला जायचंय? बरं ठीक आहे, आपण कोणाला तरी बघूत। आपला दरवाजा बंद केलाय, कुणी बंद केलाय रे? बंद केलाय, कोणी काय बंद केलाय? ताईला म्हणा ओमला खेळायला जायचंय आणि ताईने दरवाजा बंद केला बाहेर। बाबा खाली गेले, ताई घर लावून गेली होती, किती रडायला लागला होता त्यो। अरे 5 मिनिटं झाले बघ, 5 मिनिटं बोलले बघ माझ्या ओमला जायचं होतं। ओम तू काय हात पाय तोंड दे, येड्यांना करू माझ्या ओमला। ओम तू काय कर, झोपेतून उठला ना तोंडवरून हात फिरू। चला आपण आता जवळून पाहूया रोज कसा बनवलाय। हे बघ, हा 1-2 वेळेस अगं जमलंय तर खरी ग, नाही जमलं, 1-2 वेळेस असंच म्हणजे हे येतो आणि नंतर मग फिनिशिंग येते नंतर। अरे काय चाललंय तुझं? हा अरे बापरे, उलट बनत ते, जाड कमून येते माझ्यासारखं। बने नाही तर ओमला सांग बनायचं। माझ्या ओमला लय छान येतं अगं। सत्यानाश होय ओम, तुला येतं ना छान बनवता रोज? सांग बरं। असं कमून येते क्रीम? अगं ती मेल्ट झाली माऊली, तू काय कर फ्रीज मध्ये थोड्या वेळ ठेव। मेल्ट नाही झाली मग?
तर आपण 2-3 वेळेस ट्राय केला आणि त्यानंतर मग पहा अशा पद्धतीने आता बनवता यायला लागलेले आहेत रोज. इतके पण परफेक्ट नाही नसल्यापेक्षा बरं आहे ना आपलं. तर अशा पद्धतीने आता रोज बनवलेला आहे. तर पहा, कारण की 1-2 करत असताना फिनिशिंग येत नाही आणि नंतर जसं आपण बनवायला लागेल तशी मग फिनिशिंग येते. केक वर मांडल्याच्या नंतर मग उठून दिसायला लागले बरं का माऊली. असं नाही एवढं दिसत, पण त्याच्यावर मांडले छान दिसायला लागले. मी एखादं बनवू का ग? एखादं बनवते ना मला, एक तरी बनवू दे. ओम ती मला बनवून द्याय ना. नको मला उपाशी उपाशी. असं जाऊन असं हा असं करू का इथं 4 आणि इथं असं. फर्स्ट का सेकंड? ते वर 4 आणि खाली 4. तसं करू. हा तसंच कर, भारी दिसला पाहिजे केक. माऊली इथं लाईन कस काय दिसती ग अशी? ते क्रीम भरली नाही का? भरलेली क्रीम. हा तिथे व्यवस्थित भरायचं होतं काय ना. म्हणतात, थोडीशी फिनिशिंग करायची ना चांगली. टाइम लागला तरी चालेल. मला आवडायचं नाही बरं का. याचं काय चाललं? आई तुमची अॅनिव्हर्सरी त्याच्यामुळे हे आम्ही आमच्यासाठी खायला केक करू राहिलो. तर इथं बँगलोरमध्ये केक चांगला भेटत नाही आणि त्यामुळं मग मुलं बी खातेन म्हटलं आणि त्यासाठी मग घरीच बनवलेलं आहे. आणि इथल्या प्रत्येक वेळेस घरीच बनवतो. घरीच बनवलाय आणि ओमला अशी क्रीम खायला भेटती. मग फक्त ओमच्या बर्थडेला चांगला केक बनवतो. बर हे बघ, तिसरं फुल छान बनलं ग. शिंगशांगचं बनायचं वय. मी नसं आईला बनावं लागल. आईला सांग. मला अभ्यास नाही करे माझा. सांग बरं. जमला ना बनवलेला? ह्यो नाहीये, जुना कोण आहे असे वय. दिला ना स्ट्रेटनर. नुसतं घ्यायला स्ट्रेटनर घेतलं, काही कामाचं नाहीये, उगाच पैसे घातले. वा वा रे वा. काय बनवते ग? आई बाबासाठी काय बनवते? मला तो उपवास आहे. मला तर उपवास आहे, पण उद्या खाईन ना मी. काय बनवते? बिर्याणी बनवून राहिली. तर इकडं आता भात शिजवून घेतलेला आहे अगोदरच, म्हणजे मोकळा होईल म्हणून. आणि इकडे हे काय केलंय ग? तर 2 घंटे झालेले आहे पूर्ण. मग तर मग पूर्ण भाज्याला पाणी सुटलेलं आहे. दही आणि काय काय टाकलं याच्यामध्ये? लाल तिखट ते टाकले. पूर्ण मिठामुळं पूर्ण भाज्याला पाणी सुटलेलं आहे. आणि इकडं आता काय करते? हे काय करते? ग्रेव्ही तयार करून राहिले. तर बिर्याणी बनायची आहे, तर त्यासाठी आता इथे ग्रेव्ही बनायची चालू आहे. तर इथं कांदा आणि गरम मसाला आता आपण तेलामध्ये भाजून घेऊया. आणि इकडे कांदा पहिला तळून घेतलेला आहे. तर पूर्व तयारी करून घेतलेली आहे. तर फक्त आता ग्रेव्ही बनवायची आहे. तर इथं आता चालू आहे तिचं बनवायचं. तर सगळी आयडिया आता माऊलीचीच आहे. आता हे काय काय भाज्या शिजून घ्यायच्या का? अंग उडत. कमी गॅस करायचा ग, मग अंग उडत नाही. तर आता ह्या पूर्ण भाज्या आता आपण आता वाफ काढून घ्यायची 5 मिनिटासाठी. आणि इकडं ओमचं मध्ये मध्ये चालू आहे. दीदी काय ना काय याला ऍक्शन कोणी शिकवली ग? तर इथे आपण बिर्याणी मसाला आणलेला आहे, तो हे आता त्यामध्ये घालायचा. तिखट नाही लागणार, सगळंच टाकलं. तिखट खाता का मग? भूक लागलेली. तर आता आपण मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर मग 10 मिनिटासाठी वाफ काढून घेऊया. ते व्हिडिओ मध्ये पाहतो ना ग लोकांचं, त्यामुळे तसं करतो. तर बिर्याणी आता तयार करण्यासाठी इथे आपली आता भाजी पूर्णपणे फ्राय झालेली आहे. 1 लेयर भाजीची टाकलेली आहे आणि अगोदरच भात शिजवलेला आहे. तर भाताची 1 लेयर टाकायची
आणि त्याच्यानंतर परत मग भाजीची एक लेअर टाकायची. तर इथं आता माऊलीचं चालू आहे लेअर टाकायचं. आणि कांदा नंतर टाकायचं का वरून? नाही ग बाई, मग ते रायत्यासाठी कापलं. ते तळीला कांदा ग. हा, ते एवढं आहे, ते टाकायचंय. तर दुसरी लेअर परत भाजीची टाकलेली आहे. आणि त्याच्यानंतर मग भाताची परत एक लेअर टाकायची आणि 5 मिनिटासाठी वाफ काढून घ्यायचं, म्हणजे आपली ही बिर्याणी तयार होईल. आणि इकडं पहा, दीदी झालं का नाही, दीदी झालं का नाही विचारायचं चालू आहे वैष्णवीचं. भूक लागली आहे वैष्णवी. बघते काय आहे? अरे हात पोळण बेटा, खायचंच आहे ना. आता दुसरी लेअर भाताची टाकलेली आहे. आणि काय काय करायचं का आता इथून पुढं? झालं. आणि आपण मागच्या माठात गेलो होतो की नाही, छोट्या गाडग्यामध्ये. दुधाचं माठ होता ना. हा, दुधाचं गाडगं होतं, ते फुटलं मग त्याच्यामुळं. मग नाही तर गाडग्यामधली बिर्याणी खूप छान लागते. हा, पण आपल्या सर्वात वरतून आता कांद्याची एक लेअर टाकली आणि झाकण आता ठेवायचं त्यावरती. आणि 5 मिनिटासाठी त्याला वाफ काढून घ्यायची आहे. काय केलं बाबा? लगेच राडा काढला. काय केलं बाबा दीदीनी? हो, बलून पडे माझं लेकरं. अवघड खेळ झाला बाबा. काय हो? आयो. बस आहे. हो ना, बस बसायचं. चांगलं नव्हतं केलं ना डेकोरेशन. आता माऊलीचं हे झालं का मग करू. आहे की नाही? ते तर करायचीच आहे. बघ आता मुलालाच मज्जा वाटते. हा, बोलायची मज्जा वाटते ना. असं ठेव ना, असं फिरू. नाही, तिकडे तिकडे बरं. गुलाब समोर येऊ. कुणाचा बर्थडे? माझा बर्थडे. आजीचा नाही का?
आजी इकडे. अरे मग ते बोला ना, तोंडच नाहीये का? अरे बाबू तोंड आहे आज बोलतो कसा पहिला हा बघ ना अक्का बोलतो. आणि आज आमच्या लग्नाला टोटल 18 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आणि मार्च महिना असा आहे 18 वर्ष कसे नसेल. 18. मी 17 वर्ष झाले, मग यांना ठरवायचे नाहीत का? आज आमच्या लग्नाला पूर्ण 18 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. आणि सर्वात महत्वाचे मार्च महिना म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. 17 मार्चला सर्व्हिस जॉईनिंग झाली. तुमची लेक झाली 5/5ला पहिले तर. त्यानंतर 24 मार्चला लग्न झालं आणि 5 मार्चला माऊली झाली. आणि तिन्हीचं जरी कॅल्क्युलेशन केलं, जॉईनिंग गुरुवारी, लग्न गुरुवारी, माऊली झाली पण गुरुवारी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं आहे की माझी जन्मतारीख ही कन्फर्म माहीतच नाही. डेट कुणालाच माहित नाही. कोणी म्हणतं पौर्णिमेला का चैत्र महिन्यात झाला. आणि मास्तरने आपली मस्तपैकी लिहिलेली पहिली 9/7/1982. एकदम इम्पॉर्टंट. मार्च महिना खूप महत्वाचा आहे. आणि त्याच्यानंतर ऑक्टोबर मध्ये दाखव हे आमची दोन्ही बी 16 ऑक्टोबरची येतं. हा 16 ऑक्टोबरला ती झाली. त्याच्यानंतर 16 ऑक्टोबरलाच ओम झालेला आहे. त्यांच्या दोघांचा एकत्रच बर्थडे असतो. आणि आता हिची तरी जन्मतारीख कन्फर्म आहे, कारण ती काढले थोडे मॉडर्न इंग्लंडचं विमान तिथून केलं, त्यामुळे जन्मतारीख हे त्यांचे लिहिलेले त्यांचं आहे. आपलं काय कन्फर्म नाही, पण चला ओके. तर लग्नाचा हा वाढदिवस मुलींनी अशा पद्धतीने साजरा केलेला आहे. एकदम सिंपल. आणि आम्हाला काहीच माहित नव्हतं. मुलींनीच पूर्ण तयारी केली. आणि हे छोटंसं सेलिब्रेशन तुम्हाला कसं वाटलं आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि इथून मागचा हा गेलेला प्रवास हा खूप आनंदी आणि भरभराटीचा गेला. काहीच कळलं नाही की 18 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. आणि इथून पुढचं आयुष्य असेच आनंदाचं जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आमचा व्हिडिओ कसा वाटला. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आता माऊली खूप आमच्याकडे 1 वर्ष नंतर आलती. ह्या महिन्यात तिचं खूप म्हणजे टाइमपास झाला. अभ्यास कमी झाला. सुट्टी असल्यामुळे अभ्यास झाला नाही. झालं तिला 4-5 दिवसांनी जाणार पण आहे ती आमच्यातून. 1 वर्षाला नाही. ते खरं म्हणजे सेलिब्रेशन करायचं पण नव्हतं. गेल्या वर्षी पण असं सुट्टीला गेलतो. तिला सोडायला जायचो, त्यामुळे गावी गेलतो. त्यावेळेस तिने गावाकडेच केक बनवला होता. आणि तो जमला नव्हता, पण त्यावेळेस जमला नव्हता. मटेरियल भेटत नाही, पण तरी चांगला केला. यावेळेस अजून चांगला झाला. 2 दिवस माझा बर्थडे होता. हा आमच्या ओमचा बर्थडे आणि ताईचा पण बर्थडे होता. हा ताईचा पण आहे. बाबाच्या घरामध्ये त्याचं घर नाही गावाकडे. 2 बर्थडे केलते ना एका दिवशी. 2 केक कट केलते आहे ना. बर्थडे लग्नाचा वाढदिवस होता. काय होता? मॅरेज अॅनिव्हर्सरी. म्हण बर तुला येतं म्हणता मॅरेज मॅरेज अॅनिव्हर्सरी. हा चालेल. परत भेटूया. परत भेटूया असं. तू बोल. आज ओमच बोलणार. बोल. मग आपली कट्टी. लय गुड बॉय माझा ओम ऐकतो. हा बोल. परत भेटूया. हा गाईज बोल. मग तू कशाला सौरवचं पाहतो. इंग्लिश मधून बोल. हॅलो गाईज. बोल. हॅलो गाईज. आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि आपला व्हिडिओ इथेच एंड करूया. ओम तुला इथं झोपायचं काय? हा तुला लच मजा वाटते आहे ना. इथंच राहायचं ह्या घरामध्ये. तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने त्यांनी डेकोरेशन केलेलं होतं. तर पाहिलंच नाही. आणि ओम ह्याच घरात राहणार आहे ना. काय चालू बाबा धिंगाणा. ए धिंगाणा. फोटो काढायला बलून फूड नाही. ए आडून नाही बेटा आडून नाही. हे ती ग खेळणार. हे फोडू नको ग असंच खेळ. तू मध्ये बस. तू ये तर पहिले.
त्याला लय मजा राहू दे, वाटते राहू मजा दे. वाटते. आता तुम्ही ह्याच घरात राहा बरं का. हो ह्याच घरात राहा तुम्ही. हा पुढं काढ.